श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज करिये शी विढाला विढाला. आज पहिला दिवस आहे, थोडं लक्ष द्या. आणि मी प्रत्येक कीर्तनाला सांगत असतो, राजीभाऊ, ज्या ठिकाणी सुख असते त्याला म्हणायचं परमार्थ, आणि ज्या ठिकाणी दुःख असते त्याला म्हणायचं संसार. तुम्ही संसार कितीही चांगला करा, दुःखाचा अनुभव आहे. परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त आहे. माझे नानाबाई आहे सांगतात, आनंद रे आधी आनंद रे आनंद रे आधी आनंद रे आनंद रे आधी आनंद आनंद रे आधी आनंद रे. सबाई अभ्यंतरी अवघा परमानंद रे 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 आनंद रे आधी आनंद रे आनंद रे आनंद रे आधी आनंद रे आनंद रे आधी आनंद रे जरा इमानदारीनं वाजवा, जोऱ्यात जोऱ्यात वाजवा, जोऱ्यात. हे जसं का लग्नातच बसलीत, वाटूळ झालं वाटूळ झालं. विढाला विढाला परमार्थात आनंद असतो. आनंद रे आजी आनंद रे आनंद आहे. आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे, पांडुरंगाची. मी विनोदानं सांगत असतो, प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत झोपले काय मागली, प्रत्येक मनुष्य माळ घालीत बोला की नाही, प्रत्येक मनुष्य फुका लावीत नाही, थुका लावील थुका. हे माळ घालण्यासाठी, फुका लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी. अनंत जन्मीचे सुकृत पदरी अनंत जन्मीचे सुकृत धरता धरता अनंत जन्मीचे सुकृत पदरी अनंत जन्मीचे सुकृत पदरी. त्याच्यामुळे बड हमर पट फाय हो हो त्याच्यामुळे बड हमर पट हो. अरे मुक्की गाता अरे पली चिंता अरे मुक्की गाता गाता हरी मुक्की गाता अरे पली चिंता हरी मुक्की गाता अरे पली चिंता चिंता. वाह, जमलं झाकली मोठ 1.25 मला कळालं तुम्हाला. जाऊ द्या, परमार्थ इतका सोपा नाही. नाथ महाराज सांगतात, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी सनत कुमार महाराज कसं काय फुस फुस करलाय माणूस तो वलंडीला झालं नाही. हे सोपं आहे का? विडाला माझे नाथ महाराज सांगतात, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैटा होय. झोपा, टाळी वाजवा. आता प्रमाण किती सांगता येतील बहुता सुकृताची जोडी. करंट कपाळाचे नाम नाहीये, वाचे तिळ तिळ पुण्य साचा. जाऊ द्या, आपल्या गावाचं नाव काय? पाटोदा. एखाद्याला विचारलं, चला अशोक महाराज इदगे यांची भागवत कथा आहे, कथा झाल्यास आहे की महाप्रसाद आहे, प्रसाद खाण्यासाठी चला. तर सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो, 2-3 दिवस अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप. तशी एखाद्याला विचारलं, चला आता 8:30 ते 10:30 कीर्तन आहे, आज पहिला दिवस आहे, रोज 8 ते 10, पण आज थोडा टाईम झाला आहे, चला कीर्तनाला. तर सांगितलं कीर्तनाला आलो असतो, म्हणलं अंगात पाप आहे. झोपले काय? लक्ष देऊन आहे का? महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही, अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे. तुम्ही मंडपात आला तेवढे भाग्यवान, हात टाळी वाजवा. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता पुढचं वाक्य आहे का, ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप पांडुरंग महाराज, त्या टायमाला मनुष्य या मंडपाकडे येईल आपो. जोरात टाळी वाजवा कळाला. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप, तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप.
एका संतात असते. आणि असे माझे जगद्गुरु तुकोबाराया, ज्ञानोबाराया, नाथ महाराज केवळ पाप घालवण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. थोडक्यात बोलतो, टाळी वाजून भजन करा. विढाला विढाला. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आम्हाला 3 गोष्टी सांगतात. लक्ष देऊन ऐका. आचार, उच्चार आणि विचार. मला वाटतं जिथं आचार आहे तिथं उच्चार चांगला आहे, आणि जिथं उच्चार चांगला आहे तिथं विचार चांगला आहे. विढाला विढाला. जसा आचार महत्वाचा तसा उच्चार महत्वाचा, आणि जसा उच्चार महत्वाचा तसा विचार महत्वाचा. आणि या जगात तीन प्रकार पडतात पांडुरंगाची. किती? 3. पहिला वर्ग, त्याला दुसऱ्याची प्रगती खपत. थोडं बोल ना. तुमचं नाव काय? रामराव रामदास. पहिला वर्ग त्याला दुसऱ्याची प्रगती खपत नाही, दुसरा वर्ग त्याला गती खपत नाही, आणि तिसरा वर्ग त्याला अधोगती खपत नाही. विढाला विढाला. पहिला वर्ग आपला आहे, आपल्याला दुसऱ्याची प्रगती खपत. हो म्हणा की नाही, खपत नाही हो. एखादं पोट दुखू लागलं, अनिरुद्ध महाराज पोट, त्याला उचलून दवाखान्यात नेलं. तुम्हाला इथं मग जवळ आहे, शेलू म्हणता जवळच आहे की. दवाखान्यात नेलं, डॉक्टर म्हणला लवकर तपासा नाही तर मरतो. डॉक्टर म्हणला दुखतंय कापासून, म्हणला तपासा. अरे दुखतंय कापासून, म्हणला तपासा. दुखतंय कापासून, म्हणला शेजाऱ्यानं 2 मजली बांधलं तेव्हापासून. झोपले काय, टाळी वाजवा कळायला असलं. म्हणजे जीवाला जीवाची प्रगती खपत नाही, आणि कुत्र्याला गती खपत. आता मोटरसायकल, गाडी, घोडी काही घेऊन जा, आपली गाडी पुढं पळाली, कुत्रे मागं पळते भा भा भा. आणि गाडी पुढे गेली की उभा राहून म्हणते पळून लावली का नाही. आता पळून लावली का पळाली, कुत्र्याला गती खपत नाही. तसं आहे का संत महात्म्याला जेग अधोगतीला गेलेलं खपत. बुडात हे जन न देखावे डोळा, येतो खळबळा म्हणून या, येतो हिताचा कळवळा. हाती पडती म्हणून कळा, हाती पडती म्हणून कळा, हाती पडती म्हणून कळा. जमलं, टाळी वाजवा. आणि हे कसं आहे पांडुरंगदाजी, मला अशी गुणीजन चांगली असली तर कीर्तन करा वाटत नाही, फाशी घ्यावरती. हो का काय रात्रभर पाकडं काही नाही सापडलं. मी एका गावात कीर्तनाला गेलो, सनत कुमार महाराज माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा, आणि श्रीराम महाराज त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे म्हणले फाशी घ्यावं लागेल का नाही. पहिला दिवस आहे पण आनंद वाटायला. टाळी वाजवा. विढाला विढाला. येतो हिताचा कळवळ पडती हाती म्हणून काळ. झोपा, टाळी वाजवा. टाळी. संत महात्म्याला जे काळाच्या हातात गेलेलं खपत, अधोगतीला गेलेलं खपत. जगद्गुरु तुकोबाराने विचार केला. अरे विचार करीत नाही अशी माणसं नाहीत. विचार करीता वाया जाये येळ, लटिके ते मोळ फजितेचे. माणसं विचार करत नाहीत. इतका सुंदर देह दिलाय, अवटा हात का मानव देह अल्लाने तुझं द्या. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. मेरा मेरा सब ही मेरा जन्म भार गमाया. लग 84 गिर की मारे यही फल पाया. अवटा हात का मानव देह. औटा हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. औटा हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. हो
मन रखोया भज मन नारायण के भज मन नारायण भज मन नारायण के भज मन नारायण भज मन नारायण के भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण नारायण असं वाटलं खिशातले हजार हजार काढून द्यावं याला, पण महाराज घेत नाहीत म्हणा ना. टाळी वाजवा टाळी. इतकं सुंदर शरीर दिलं महाराज. जाऊ द्या, मला बोलायला टाईम नाही. खरंच सांगतो, माणसाला केस पांढरे झाल्यास किंमत कळते का काळे असल्यास? पांढरे झाले. इमानदार खरं बोला. तुमचं नाव काय? परमेश्वर दादा. तुम्हाला पांढऱ्या केसाची किंमत कळते का काळ्या? हा, खरं सांगा. काळ्या. बरं, काळे किती दिवस राहा वाटतेत? अहो, डंगर झाली तरी पालिश मारली तू. इमानदार. काही बाया ओळखूयात म्हाताऱ्या बाया. मी म्हणलं म्हातारा म्हातारा झालं ना, तू तरी दम धरा. विठाला विठाला. एक वाक्य ऐका दादा. अरे, पांढऱ्या केसाची किंमत कळते. 50 वर्षे त्यानं काळे केस ठेवलेत. काय त्याच्या ताकद असेल? टाळी वाजव. पांडुरंग महाराज इकडे या. असं पटांग ना तिकडे भाग सरकू नका. मला वाटलं मी लई लहान आहे काय, माझ्यापेक्षा फॅन लहान आहे. फॅन तिथेला तिथेच घुमाला. इथं विठाला विठाला. इकडे इकडे पंजाबराव. इकडे 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 या. तुमच्यामुळे तर पाऊस लय पडालाय ना. काय तुम्ही झोपू दे ना. चक्रीवादळच केलं सगळं. विठाला विठाला. फॅन राहू द्या, पाकिट वाढवा. उगा केला इशारा जाता जाता. काय सांगा? विठाला विठाला. जाऊ द्या जाऊ द्या. हे थोडं कसं आहे, भरणीतलं लोणचं कीर्तनातली माणसं हलवावं लागत. भरणीतलं लोणचं जर नाही हलवलं, माझ्याकडे बघा, खाऊ द्या ना. काय भरणीतलं लोणचं जर नाही हलवलं तर बुरा येते. बायला विचारा. ते खाण्याच्या लायकीचे नाही, टाकून देण्याच्या लायकीचे नाही, सगळा बुरा. तसं भरणीतलं लोणचं कीर्तनातली माणसं हलवावं लागत. ऐका काय सांगू लागलो. कीर्तन कीर्तन असं काय होय? नाही नाही, इनो सोडून द्या. मुद्दा डोक्यात ठेवा. शरीर चांगलं आहे तोपर्यंत दादा शरीराची किंमत कळत नाही. शरीरानं साथ सोडली, चांगले चांगले माणसं ते काय खायला, ते काय खायला. चांगला होता तो पत्ते खेळू लागला. विठाला विठाला. ऐका, विनोद नाही, याची किंमत संताला कळाली बरं काय. विनोद म्हणून बोलत नाही. दिनरजनी हाची धंदा रात्र न कळे दिवस. मग तू खबर आहे सांगतात, इतकं सुंदर शरीर दिलंय, माणसं विचार करीत नाहीत. असं नाही, नको ते विचार करतात. नको ते विचार करण्यात आयुष्य वाया चाललंय. मग महाराज विचार कसा करावा? टाळी वाजवा. सरासर विचार
इतका व्यायाम केल्यास कशा इतकं वाजल्यास कशाला व्यायाम करायचा काही माणसं भजन भूमीपासून नाही आणि काही सकाळी उठल्या उठल्या तू का मरतोस का काय थोडं कष्ट लाव ना शेतात काम कर की थोडं विठाला जाऊ त्याकडे कोणतंही काम इमानदारीनं करा तुम्हाला चांगलं फल मिळाल्याशिवाय राहणार नाही कोणतंही काम इमानदारीनं शेती इमानदारीनं करा परमार्थ इमानदारीनं करा महिला मंडळी व्यवहार इमानदारीनं करा आता महिला मंडळी आहेत ना ह्या जुन्या काळातल्या बाया काटपुटीत भाकरी करायच्या कशात ह्या काय आजी बसल्यात माझ्या पुढे टुळू टुळू बघायला कोणी नमुना आणला माझ्या म्हणत असत्या त्या आजीला विचार आजी तुमचं नाव काय हां मानंद आजी इमानदारीनं खरं सांगा ह्या जुन्या काळातल्या ह्या बायानं हाताही भाकर हातावर करू द्या अशी चव लागत या हो पंजाबराव चुलीवरची भाकर हो आणि काटवट होती काटवट बाईनं दोन्ही पाय लावायचे काटवटीला तिचं नाव काटवट बाईला वटणीवर आणायची काटवट आणि एका बाईनं महाराज 25-25 माणसाचा स्वयंपाक जुन्या काळात हे हाताच्या बायाला ताणत नाही दोनच तोंडर खिचडी मोंड हम दो हमारे दो म्हातारे फेक दो नाही युनत नाही अतिशक्ती म्हणून बोलत नाही जुना काळ होता महाराज ऐका इतका स्वयंपाक करायच्या आणि त्या जुन्या काळातल्या बायानं भाकरी थापल्या ना भाकरीला पापड याचा कशाला येत होता का नाही हो म्हणा की नाही युनत नाही भाकरीला पापड हो हाताच्या बायाला भाकरीला पापड ये नाही काही नाही जुन्या काळातली भाकर फुगत होती पांडुरंगदाजी आता ती गॅस असल्यानं किचन वाट आल्यानं उलट झालं आता ती करणारीच बाय अशी फुगाली सगळं उलट होऊन गेलंय नाही तुम्ही कोणती वस्तू इमानदारीनं करा तुम्हाला किंमत देतात लोक टाळी वाजवा जगद्गुरु तुकोबराज सांगतात आयुष्य तर कसंही जाणार आहे आयुष्य जात पल पल तुझला कैसे कळे ना 2 दिवसाचा तनु आला किरे पाहो ना 67 घडिया माझी रात्र गेली समजे ना आयुष्य खातो काळ राम कार्य मनाना वाल्मिक तर चाललंय कुणाचं गेलं कसंही जाणार आहे पण कसंही घालण्यापेक्षा विचार करून घाला सारासार विचार करा करा उठा उठी तुमचं नाव काय म्हणले रामदास माळ आहे की नाही म्हणाले हे तर टावर खालीच येत नाही मी म्हणलो एवढी पुढे बसले तयार दिलं इमानदारी हे काय वाटलं की विठाला बरं आता कसं खरं बोलायचं राहील नाही पांडुरंगदाजी बरं एकाला मी पंजाबराव मी एकाला म्हणलं माळ घाला माळ ते मला म्हणलं कीर्तनात महाराज माळ घाला कुठं माळ कर तरी खरे येत म्हणला लईला बाड माळ खरी मी दिसा इतका पण लय आगाव मी त्याच्या पायात पडलो म्हणला महाराज उलट करू नका मी म्हणलं कसं काय मी त्याला म्हणलं मामा ते म्हणे काय म्हणजे माळ खरी लबाड नाही तो ते म्हणला मग मी म्हणलं लबाडायनं माळी घातल्या झोपले काय पुढची आपले लपडे झाकण्यासाठी विठाला खानदानी माळकरी लबाड बोलत नाही हो खरं सांगा माळ घालायच्या का घालायच्या का हा हो म्हण ना घालायचे हे आपल्या महागलेली वेळ खराब असते बरं का हो घालतो का काय माळ हा पक्षाचा पक्षावर विष कधीच घालायच्या का इमानदारीनं हो ना नाही हो ना घालायची का खरं सांगा घालायची इमानदारीनं उठा उठ या इकडे माळ द्या ही लई मोठी ऋतुला म्हणून काढून ठेवतील आहे का डबल आहे हा डबल आहे टाळी वाजवा तुमचा सप्ताह सफल झाला टाळी वाजवा ते समावून राहावं लागतं बरं काय चांगल्या झाडाला भीती आहे गांजाच्या झाडाला भीती नाही बेसरमाला भीती नाही असं इकडं बघा इकडं मी लांबूनच ओळखीला आले गळा मोकळा दिसायला म्हणजे हे धरल्याशिवाय मी आता माणूस लई चमत्कारी थोडा आहे माळ काढायची इमानदारी वा घरी मंडळीला माळ आहे का तुमच्या आहे ना माळ नाव काय त्याचं
सविताताई इथं आल्यात का नाही 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 आल्या गेवरायची वा हो का बाहेरचाच पक्ष आला म्हणायची टाळी वाजवा टाळी बस धन्यवाद आहे मंडळीला माळ आहे म्हणल्यार पण फाउंडेशन पक्क पाहिजे नाही तर हे घरी गेल्यास कशाला घात लावे उलट होऊ नाही ना माळ काढायची इथून पुढे एकादशी धरायची एकादशी धरायची वा फक्त लायसन नव्हतं आळंदी पंढरीची वारी करायची हनुमंतरायाला दर शनिवारी पाणी घालायचं आणि आई बाप्पाची सेवा महत्त्वाची आहे बरं काय हां आणि आपला उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा हा आपला मंत्र आहे बाबाजी आपले सांगितले नाम माझ्या दिसण्यावर जाऊ नका मी ब्रह्मचारी माणूस आहे बरं काय हो तो तुम्हाला दुसरं काहीच वाटेल ऐका विनोद नाही म्हणा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ जोग महाराज की जय गुरु मोतीराम महाराज गुरु मार्वतराव महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर पंजाबराव तुम्ही खर्च किती केला यात नवल नाही सप्ता किती मोठा केला यात नवल नाही बदल काय झाला यात नवल वाव उडाला विढाला विठ्ठल